अस्सलाम वालेकुम नाजरीन. जसं की आपल्या सगळ्याला माहिती आहे की रब्बी अव्वलचा चांद करीबच दिसेल आपल्याला. आणि रिवायतप्रमाणे आपल्या खेळला ईद ए मिलादुन्नबी अगदी पुऱ्या शान आणि शौकशी मनवलं जातं. आणि आज आपल्या सोबत आहात सीरत कमिटीचं सदर आणि सगळ्याचं चहेतं अगदी निहायती नामचीन हस्ती सिकंदर मुसाभाई. तर सिकंदरभाई, सगळ्यात पहिले कोकणी न्यूजवर तुमचं स्वागत आहे. आणि ह्या वर्षाचं जे आयोजन आहे आपल्या सिरतुन नबीच्या कमिटीच्या मार्फत, तर त्याच्याबद्दल काय तुम्ही लोकांना माहिती द्याल? अस्सलाम वालेकुम. पहिले मी कोकणी न्यूज चॅनल आमच्या मुख्तारबाईचा शुक्रगुजार आहे की त्यांनी माझ्याजवळ येऊन माझी इंटरव्ह्यू घेतात. काय आज आमची मीटिंग झाली 16:10ला मीटिंग होती सिरत कमिटीची. त्या मीटिंगला सगळी लोक आली होती माशाअल्लाह. आम्ही तो गेल्या वर्षाचा दिनात हिशोब किताब सर्व सादर केल्या आणि आपली या वर्षा पुन्हा नवीन काम करूया. त्यासाठी मी लोकांना हे केला की आपण पहिले अध्यक्ष नवीन निवडूया. पण लोकांचा असाही झाला की सिकंदरभाई तुम्हीच अध्यक्ष राहा, तुमचा काम बेस आहे, तुम्ही बेस काम करता, अध्यक्ष तुम्हीच पाहिजे आम्हाला. तर चला आता एक सोशल वर्क आणि आपला दीनचा काम आहे. मी बिस्मिल्ला बोललो आणि ती पुन्हा जबाबदारी मी घेतलेली आहे. पण मी ह्यावेळी असाही केलेला आहे की ह्यावेळी जुलूसला DJ नसणार. कारण जे एकतर्फात डीजेनी होतात, आपली पोरा येऊन डान्स करतात आणि डीजेनी गोंधळ, तो अजिबात मी गेल्या वर्षा पण नाही केला होता. पण गेल्या वर्षी काय झालं, लास्ट मोमेंटला काही लोक माशी येली आणि आम्ही ॲडव्हान्स दिल्या, आमचं पैसे फुकट जातील, त्यामुळं थोडं मला 2 पावला मंगती यायला लागला. पण ह्यावेळी मी सुरुवातीलाच सांगलेलं आहे की DJ अलाव नाही करणार आणि जुलूसला DJ नसेल. आता आमचं जुलूस, आपलं जुलूस सगळ्या लोकांचं मुस्लिम समाजाचं जुलूस उर्दू शाळेतनं चालू होईल साधारण 8:30-9 वाजेपर्यंत. आणि तो पोचरीक मोल्ला, साठी मोल्ला, नंतर मदिना चौकातनं आपलं ICICI बँक, त्यातनं तो ती स्टँड, एस टी स्टँड, वानेपेठ, याचं सरळ जातं तीनबत्ती नाका, तीनबत्ती नाक्याशी पावसकर नाको, पावसकर नाक्याशी महारिक मोल्लो, कौचाली पटेल मोल्लो, तांबे मोल्ल्यातनं नंतर तो जुलूस उर्दू शाळेत येऊन एक्सितामला जातं. आणि ह्या जुलूसला आपलं तर खास लक्ष माझा कोकणी आपली यंग जनरेशनला आहे की जुलूसला याल ती जरा तुम्ही आपला म्हणजे सायलेंट, आपल्या हुजूरने आपल्याला जी शिकवली ना शिकवण, त्याप्रमाणे तुम्ही काम करा, न की जज्बातला या. आज तो माहोल तो राहिलेला नाही जज्बाती. कारण आपल्या यंग जनरेशनला फॉरेनला जायचं असतं, त्याने कसं काही त्या जुलूसला गालबोट लागला नाही पाहिजे. कारण गालबोट लागला की जबाबदारी आमच्यावर राहत आणि मग आम्हाला कसं तरी अडचण जाणू नको. तेव्हा मी सगळ्या यंग जनरेशनशी एकच हे करताय की तुम्ही या माशाअल्लाह, नारळ मारा, नारळ दिलेलं असेल तर मारा, जुलूसा नाद परा आणि व्यवस्थित एक भाईचारगेचं मेसेज गेलो पाहिजे, भाईचाराचं. कारण हुजूरने भाईचाराचं मेसेज दिले होते, त्यामुळं आपण त्यांची उम्मत आहोत. तर आपल्या ह्यांनी पण भाईचाराचा मेसेज गेलो पाहिजे आणि लोकांनी आपल्याला काहीतरी बेस बोललं पाहिजे, न की वाईट बोललं पाहिजे. तर माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, गुजारिश आहे की माशाअल्लाह गेल्याच्या वर्षाच्या जुलूसपेक्षा यंदाचं जुलूस बेस झालं पाहिजे. आणि मला तुम्ही शुक्रियाचा मोका द्याल ही मी उमेद बाळगताय आणि माझं 2 शब्द खलास करताय. अल्लाह हाफिज.